आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण बघणार आहोत घटना ती म्हणजे सिंधुदुर्गमधील सिंधुदुर्गच्या मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलाय। 4 डिसेंबर 2023 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं। किल्ला आणि पुतळ्याचं निकृष्ट काम झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केलाय। तर उद्या नौदलाचे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी राजकोट किल्ल्याला भेट देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे राज्यभरातून शिवप्रेमींमधून संताप व्यक्त होतोय। विरोधकांनी देखील सरकारला धारेवर धरलंय। 40 किलोमीटर/आवर अशा प्रकारचा वारा, सुसाट्याचा वारा जो वोग होता आणि याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे। उद्या तात्काळ यामध्ये नेव्हीचे अधिकारी, आमचे अधिकारी हे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही पुतळा आहे पूर्णाकृती हा पुन्हा दिमाखामध्ये तिथं मजबूतीने उभा करण्याचं काम आम्ही करू। तर यावरून आता राजकारण रंगू लागले। कसं रंगले राजकारण पाहूया। पंतप्रधानांनी केलेला पुतळा या ठिकाणी पडला म्हणजे सरकारच्या कामाचे वाबाडे आज निघालेले आहेत, परंतु ते वाबाडे जाऊन गेले। ज्यांनी बांधकाम केलं, या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट केलं, सगळ्यांवर एफआयआर दाखल झाली पाहिजे आणि ही अस्मिता महाराष्ट्राची आणि त्यामुळे या पुतळ्यावर जो पण एफआयआर होते तो शिवसेना सुस्त बसणार नाही। महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही। सरकार त्याला जबाबदार आहे। सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली। या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन, कमिशनखोरी करून, निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे। पुतळा त्वरित उभं करणं हे पहिलं कर्तव्य राहील, कारण आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं होतं आणि छत्रपतींनी बांधलेल्या पहिल्या समुद्री किल्ल्याच्या स्मरणार्थ हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे एक भावनिक महत्त्व ह्याला आहे। ते लक्षात घेऊन जे काय तातडीने करायला लागेल आमचं सरकार ते करेल।